नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 11 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो आपल्याला ना सोनलचा जन्माचा दुसरा कुठला तरी पुरावा शोधायलाच हवा. इतक्यातच आपण पाहतोय की सायलीला तंद्री लागलेली असते. अर्जुन म्हणतो बायको काय ग, काय झालं, कुठला विचार करतेस? तर बघा सायली म्हणते हे बघा, जर का वडगाव खरं आहे, जर का ती जत्रा खरी आहे, तिथली आग लागलेली खरी आहे, हे जर का सगळं खरं आहे तर तिथे मग आपल्याला सोनलचे खरे आई वडील सुद्धा सापडतील ना. मग आपल्याला सत्यसुद्धा वडगावमध्ये गेल्यानंतरच कळेल ना, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की म्हणजे तिथे गेल्यानंतर कदाचित आपल्याला तिचे आईवडील सुद्धा सापडतील आणि तिच्या जन्माचा दाखला सुद्धा मिळेल. अर्जुन म्हणतो की करेक्ट, वडगावला भेट द्यायलाच हवी असं अर्जुन म्हणत असतो. आता बघा पुढे आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की त्या सोनलचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं तर ते बर्थ सर्टिफिकेट आणि बोन टेस्ट यामुळे ना सोनल आपल्याला लगेच कळेल की तिचं 21 वर्ष आहे म्हणून. चैतन्य म्हणतो पण तिचं वय जर का खरंच 18पेक्षा कमी असेल तर? अर्जुन म्हणतो मग आपल्यासाठी ना ते खूप अवघड जाईल. सायली म्हणते हो पण आत्ताच नकार घंटा कशाला आपण वाजवायची, आधी आपण शोधूयात तरी ना आणि मग आपल्याला कळेल काय ते खरे. अर्जुन म्हणतो हो शोधूयात. हा आता मिशन फक्त आणि फक्त वडगाव असं अर्जुन म्हणतो आणि म्हणतो चल बघ बायको मी निघतो. हा आता चैतन्य म्हणतो बहिणी मी सुद्धा येतो हा म्हणून आता अर्जुन आणि आता चैतन्य दोघे जण सुद्धा तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये ना छोट्याशा गौरीला खूप ताप आलेला असतो आणि ती सतत सायली अशी तापामध्ये बडबडत असते. आता अश्विन तिला चेक करतो, तिचा ताप पाहतो आणि अश्विन म्हणतो की मी आता हिला एक इंजेक्शन देतो आणि तिला जर का याने बरं नाही वाटलं तर आपल्याला ना तिला आता हॉस्पिटल ॲडमिट करावं लागेल म्हणून. आणि मी हॉस्पिटलला तसं सांगून ठेवतो म्हणून अश्विन आता हॉस्पिटलला फोनसुद्धा करतो. आता कल्पनाताई, प्रतापराव, प्रतिमा आत्या आणि श्वेता सगळेजण तिथेच उभे असतात. अश्विन फोन करून सांगतो की हो इथे ना गरज वाटली तर सायलीला गरज वाटली तर आता या छोट्याशा या मुलीला ना ॲडमिट करावं लागेल म्हणून. इकडे आपण पाहतोय चैतन्य आणि अर्जुन दोघंजण सुद्धा ना बातम्या बघत असतात की वडगाव यात्रेमध्ये अनेक जण बेपत्ता झाले होते आणि त्या बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध अजून सुद्धा लागलेला नाही आणि तिथे ना खूप लोकांचे मृत्यूसुद्धा झाले होते. अर्जुन चैतन्याला सांगतो की बघ त्यावेळेस आहे ना 2008 साली जेव्हा तिथे आग लागली होती ना तिथली आणखीन काही इन्फॉर्मेशन मिळते का ते सुद्धा बघ आणि अजून कुठल्या मिसिंग कंप्लेंट आल्या होत्या का त्यावेळेस तर ते सुद्धा तू बघ आणि सगळी चौकशी कर. सुरेश असं कसं काय दाखवू शकतो की त्या जत्रेमध्ये आग लागली होती तेव्हा प्राची नावाची मुलगी हरवली होती? याचाच अर्थ सुरेशचा जो कोणी बॉस आहे ना तर त्याचं या सगळ्यामध्ये ना काहीतरी आहे बरं का कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतो. आता चैतन्य म्हणतो ठीक आहे तर मग मी सगळी माहिती घेतो आणि मग सांगतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुला पहिल्यांदा कोर्टात सोडतो आणि मग मीच वडगावला जातो. चैतन्य म्हणतो तू स्वतः जाणार? तर अर्जुन म्हणतो हो आता ना मला कोणताही हलगर्जीपणा नको आहे, आता जे काही करेन तर ना मी सगळं स्वतःच करेन. चैतन्य म्हणतो ठीक आहे मी इथलं सगळं मॅनेज करतो. अर्जुन म्हणतो चला आता मी तुला कोर्टात सोडतो. आणि आता आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. इकडे जेलमध्ये सायली झोपली हे बघितल्यानंतर प्रिया पटकन सीमा कॉन्स्टेबलला इशारा करते. आता सीमा कॉन्स्टेबल तिच्याजवळ येते आणि तिला मोबाईल देते. आता ही प्रिया पदराच्या म्हणजे साडीमध्ये ना तो मोबाईल घेते आणि आता श्वेताला डायरेक्ट फोन लावते. सायली इकडे झोपलेली असते आणि आता प्रिया म्हणत असते की श्वेता हॅलो मी प्रिया बोलते. आता लगेच ही श्वेता म्हणते हो तुला मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलचा नंबर आहे माझ्याकडे, बोल पटकन, वेळ नाही आहे जास्त. प्रिया म्हणते हे बघ सायलीला आता बेल मिळाली नाही म्हणल्यानंतर तो अर्जुन पेटून उठेल. आता तुझं त्याचं पुढचं पाऊल काय असेल ना याकडे बारीक लक्ष ठेव, कळलं ना? आपलं ना सगळीकडे लक्ष असायलाच हवं. श्वेता म्हणते हे बघ माझं सगळीकडे लक्ष आहे पण इथे ना जरा वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. प्रिया म्हणते आता कसला प्रॉब्लेम झाला? श्वेता म्हणते अगं ती आश्रमातली गौरी आहे ना लहान मुलगी ती, अगं तिला ना ताप आलाय, आता सगळं घर आहे ना तिच्याच अवतीभोवती फिरतंय. प्रिया म्हणते अरे खड्ड्यात गेली ती मुलगी आणि इतक्यातच आहे ना ती इतक्या जोरात आवाजाने ना सायली थोडीशी जागी होते. प्रिया म्हणते अगं श्वेता तू त्या घरात का राहतेस नाही हे तू विसरू नकोस. आणि इकडे आता सायली उठून बसते आणि पाहते तर सीमा कॉन्स्टेबल प्रियाच्या सेलच्या बाहेर उभी असते आणि प्रिया म्हणत असते असल्या गोष्टींमध्ये ना लक्ष देऊ नकोस आणि त्यामध्ये वेळ घालू नकोस, तुला जे काम सांगितले ना ते लक्ष दे. अर्जुन कुठे जातोय, काय करतोय यावरची सगळी माहिती आम्हाला दे. आणि इतक्यातच सायली उठते आणि आता बघते तर ती सीमा कॉन्स्टेबल आहे ना अजूनही प्रियाच्या सेलच्या बाहेर उभी असते. आता सायलीच्या हे सगळं लक्षात येतं आणि सायली मनाशीच म्हणते ह्या सीमाताई अजूनसुद्धा प्रियाच्या सेलच्या बाहेर का बरं उभ्या असतील आणि ही प्रिया अशी का कोपऱ्यात जाऊन उभारतीये सीमाताई बाहेर असताना? सायलीला आता या प्रियावरती ना चांगला संशय आलेला आहे. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरामध्ये इकडे गौरीताई कंटिन्यू सायलीताई आणि असं म्हणतच असते. आणि आता बघा प्रतापराव म्हणतात की अश्विन
काय रे ताप थोडा तरी उतरलाय का रे जा तर अश्विन म्हणतो नाही ना डॅड, इंजेक्शन दिल्यावरती खरं तर टेम्परेचर कमी व्हायला हवं होतं, पण डॅड अजून टेम्परेचर कमी नाही झालेलं असं अश्विन सांगत असतो. प्रतिमा त्या म्हणतात अरे एवढीशा छोट्या मुलीला ॲडमिट नको रे करायला. श्वेता पण म्हणते हो मला पण नको असं वाटते की इतक्या लहान मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे नको म्हणून. सचिन म्हणतो मी सुद्धा ना सॉरी अश्विन म्हणतो की मी सुद्धा ना आता ताप कमी होण्याचीच वाट बघतोय म्हणून. इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो अरे तुम्ही सगळेजण इथं काय करताय. कुसुमताई म्हणते बघा ना अर्जुन सर, गौरीना तापाने फणफणली आणि सारखं ना गौरीचंच नाव घेते हो. आणि अर्जुन पाहतो तर खरंच गौरीना सायलीचं नाव घेत असते. आता अर्जुन म्हणतो अश्विन काय झालं हिला. तर अश्विन म्हणतो अरे मी ट्रीटमेंट सुरू केली आहे पण काही फरक दिसत नाही आहे, तिचा तापच कमी येत नाही आहे. अर्जुन म्हणतो अश्विन आपण लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं का. अश्विन म्हणतो मी प्रोसेस लगेचच सुरू केली आहे पण मला असं वाटतं ना की हिचं खरं औषध काहीतरी वेगळंच आहे. अर्जुन म्हणतो काय रे. तर सचिन म्हणतो बघ ना ती सायली वहिनीची केवढी आठवण काढते, ती अजिबात नाही ना शांतच राहत नाही आहे. मला असं वाटतं की सायली वहिनीला भेटल्याशिवाय ना तिला अजिबातच नाही बरं वाटणार नाही असं अश्विन म्हणत असतो. आता कल्पनाताई म्हणतात सायली नाही आहे म्हणून त्या लहान मुलीला ना ताप आलाय आणि सायलीवरतीच आरोप आहे की ती लहान मुलींचीच तस्करी करते म्हणून. अजब न्याय आहे बाबा देवाचा. अरे जगात न्याय नाही आहे ना हेच खरं असं आहे कल्पनाताई म्हणत असतात. आता सगळ्यांनाच ही गोष्ट पडते. प्रतिमा त्या म्हणतात सायलीला ज्या इन्स्पेक्टरने अटक केली ना त्यांनी आता हे बघायला हवं होतं की ते सायलीसाठी ना ती छोटी मुलगी सायली लहान मुलांना किती जीव लावते ते असं या प्रतिमा त्या म्हणत असतात. आणि गौरी अजूनसुद्धा ना बेशुद्धच असते. आणि आपण पाहतो की अर्जुन म्हणतो मी आलोच म्हणून बाहेर जातो आणि इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतो. सावंत म्हणतात हां बोला अर्जुन सर. अर्जुन म्हणतो मला ना तुमची थोडीशी हेल्प हवी होती. सावंत म्हणतात हां बोला ना. अर्जुन म्हणतो तुम्हाला आठवते का मागे कॉन्स्टेबलला एका हायवेवरती एक मुलगी सापडली होती आठवते का तुम्हाला. हे बघा मी तिथे ना आलो होतो त्यावेळेस ती मुलगी म्हणजे मी जेव्हा पोलीस स्टेशनला आलो होतो तेव्हा ती छोटी मुलगी तिथे बसली होती. हे सगळं तुम्हाला आठवतं आहे का. सावंत म्हणतात हो हो म्हणून तर तुम्ही सायली मॅडमला बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर तुम्ही त्या मुलीला घेऊन आश्रमात गेला होतात. हो हो मला आठवते हा सगळं. आता अर्जुन म्हणतो आता झालं आहे असं की आता ती मुलगी सतत सायलीची आठवण काढते आणि तिला थोडा वेळ सायलीशी भेटता येईल का म्हणजे तशी परमिशन काढाल का. सावंत म्हणतात हो भेटता येईल पण सायली मॅमवरती ना पॉक्सो लागल्यामुळे त्यांना व्हिजिटिंग रूममध्ये नाही भेटता येणार. त्यांना इतर कायद्यांसोबत जिथे CCTV आणि इतर पोलीस असतील ना तिथे भेटता येईल. अर्जुन म्हणतो हो हो चालेल मला तसंच भेटायचं आहे, स्पेशल रूम वगैरे काही नको आहे, फक्त त्या गौरीला ना सायलीला भेटता यायला पाहिजे बस एवढंच हवं आहे. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ठीक आहे तुम्ही त्या गौरीला घेऊन या. मी निकम म्हणजे इन्स्पेक्टर निकम आणि जेलर मॅडमशी बोलून घेतो, तुम्ही त्या गौरीला घेऊन येऊ शकता भेटायला असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो ओके तर मग ठीक आहे थँक्यू सो मच. आता आपण आहे ना पुन्हा पुढचा सीन पाहतोय. त्या सीनमध्ये ना आता सगळ्या पब्लिक रूममध्ये ना आता सायलीला आणलं जातं आणि सायली म्हणते कोण आला असेल मला भेटायला. अशा कॉन्स्टेबल म्हणतात मलाही नाही माहिती. आणि बघा इतक्यातच आहे ना अर्जुन छोट्या गौरीचा हात पकडून घेऊन येतो सायलीला ना. तर गौरी बघताच खूप आनंद होतो. कुसुमताईसुद्धा आलेली असते. आता सायली फक्त गौरी म्हणून हाक मारते. गौरी इतक्या पळत पळत येते ना आता सगळी लोक बघायला लागतात आणि गौरी अशी पळत येऊन ना आता सायलीला घट्ट मिठी मारते. सायली पण तिला बराच वेळ घट्ट मिठी मारते, तिला जवळ घेते, तिची खूप पापी घेते, माया करते. आता बघा कुसुमताई आणि अर्जुनसुद्धा तिथं समोर येतात. अर्थातच आहे ना तिने एक पब्लिक रूममध्ये असते. आता तिथे ना सगळे लोक बघायला लागतात. सायली तिला घट्ट मिठी मारून विचारत असते कशी आहेस तू गौरी म्हणून आणि गौरी आहे ना तिच्याजवळ येऊन खूप खुश झालेली असते. आता बघा सायली पण खुश होते. गौरी म्हणते सायली ताई तू मला सोडून इथे का आलीस ग. आता काय बोलावं ना एवढ्याशा छोट्याशा मुलीला उत्तर द्यावं ते कळतच नसतं. आणि गौरी म्हणत असते की मला ना तुझी खूप आठवण येते, चल बरं आता आपण घरी जाऊयात म्हणून. आणि सगळे कैदी बघायला लागतात. सायली म्हणते अगं माझं थोडंसं नाही ते काम आहे ना गं म्हणून मी इथं आले, ते माझं काम झालं की मग मी येईन हा घरी. आणि ती गौरी म्हणत असते की नाही तू आत्ताच घरी चल. सायली म्हणते मला यायला तुझ्यासोबत आवडलं असतं का आत्ता, पण काय करणार थोडंसं काम आहे ना, ते झालं की मी नक्की येणार हा. गौरी म्हणते मग तू कधी येणार आहे. सायली म्हणते मी लवकरच येणार आहे हा, तू काळजी करू नकोस. बरं मला एक गोष्ट सांग की तू कशी आहेस, मधुभाऊना आणि कुसुमताईला तू त्रास नाही ना देत. तर गौरी म्हणते की नाही मी नाही त्रास देत म्हणून. आता बघा सायली जेव्हा तिला हात लावते तेव्हा सायलीच्या लक्षात येतं आणि सायली म्हणते कुसुमताई अगं हिचं अंग गरम लागतंय, हिला ना ताप भरलाय ना. आता गौरी म्हणते तू माझ्याजवळ नाही आहेस ना म्हणून ना मला खूप ताप आला असं गौरी सांगायला लागते. सायली म्हणते वेडं बाळ गं माझं. अगं असं नाही हा करायचा बाळा, असं करतात का सांग बरं. हे बघ स्वतःची तब्येत सांभाळायची आणि नीट खायचं प्यायचं, अजिबात आजारी पडायचं नाही. आणि पुढे म्हणते की आणि तू जर कशी आजारी पडलीस तर मग मी घरी आल्यानंतर माझ्यासोबत खेळणार कोण, बरं व्हायला हवं की नको लवकर सांग बरं.
आता तिथल्या इतर महिला काही देत ना, त्या म्हणतात सायलीला मुलगी आहे, आम्हाला माहितीच नव्हतं. कॉन्स्टेबल म्हणते नाही, सायली पहिल्यांदाच गरोदर आहे, ही सायलीची मुलगी नाही आहे. पण दोघी अगदी मायलिकी असल्यासारख्याच वागतायत ना आणि वाटतात सुद्धा. आता सगळ्या महिला काही तिच्याकडे बघत असतात. इतक्यात सायली आहे ना आता काय करते, अर्जुनला म्हणते बरं झालं तुम्ही तिला इथे घेऊन आलात. ते अर्जुन म्हणतो अगं गौरी तुला खूप मिस करत होते. कुसुम म्हणते अगं तुझ्या नावाचा जप करून जीव कोमेजून गेला, अक्षरशः ताप भरला होता अगं तिला. अर्जुन म्हणतो लहान मुलगी तुझी आठवण काढतीये आणि त्यासाठी तिला तापसुद्धा आलाय आणि तू त्यासाठी आणि बघ ना तुझ्यावरती आरोप लागलाय की तू मुलींची तस्करी करते म्हणून. गौरी म्हणते मला एक गोष्ट सांग ना गं सायलीताई आत्ता. आता इतक्यातच कॉन्स्टेबल म्हणते चला बेटीची वेळ संपली आता. आणि त्या गौरीला तर आता सायलीकडून गोष्ट ऐकायची असते. सायली म्हणते गौरी ऐक ना बाळा, मला आत्ता ना तुला गोष्ट नाही सांगता येणार, हे बघ पण मी घरी आले ना की मग मी तुला छान छान गोष्टी सांगेन. हां तोपर्यंत तू अगदी शहाण्या बाळासारखं वागायचं. आता तू घरी जा आणि छान बरी हो, ठीक आहे. मग मी तुला आणि कुसुमताईचं आणि मधुभाऊंचं ऐकायचं. हां मी येतेच लवकर. आणि तू जर का त्यांचं ऐकलं नाहीस ना तर सायलीताईंनी गौरीला काहीच शिकवलं नाही असं म्हणतील. मग तुला आवडेल का कुणी मला असं बोललेलं? तर गौरी म्हणते की मी शहाणी मुलगी झाली तर तू लवकर येणार घरी? सायली म्हणते हो बाळा मी अगदी लवकर घरी येईन. हां तू नको काळजी करू, जा आता कुसुमताईसोबत. हां असं म्हणल्यानंतर कुसुमताई म्हणते गौरी ये इकडे बाळा माझ्याकडे. आता गौरी पण कुसुमताईकडे जाते. आणि आता बघा अर्जुन लगेच सायलीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आम्ही निघतो. हां आता सायली तू काळजी करू नकोस, आधी मी या दोघींना घरी सोडतो आणि मग मी सोनलच्या गावाला सुद्धा जातो. असं म्हणल्यानंतर सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो आता आपण उद्या कोर्टातच भेटू, रात्री यायला ना मला खूप उशीर होईल. सायली म्हणते माझी खात्री आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊनच परत याल म्हणून, आणि माझा विश्वाससुद्धा आहे, सावकाश जा. हां आता अर्जुन म्हणतो हो. आणि आता गौरी आणि कुसुमताईला तिथून घेऊन जातो. आणि आता गौरी आणि सायली एकमेकीला बाय करत असतात, एकमेकीला फ्लाइंग किस देत असतात. आता हे सगळं अर्जुन बघतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की अरे इथे तर CCTV कॅमेरेसुद्धा आहे, त्यामुळे हे मला सबमिट करता येतील की सायलीच्या मनात लहान मुलांबद्दल किती प्रेम आहे ते, असा अर्जुन विचार करतो. आणि आता लगेच म्हणतो येतो म्हणून आता अर्जुन आणि गौरी कुसुमताई तिथून निघून जातात. आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातलाच आहे ना. आता गौरीला घरी आणलेला असताना आता गौरी शांत झोपीत सुद्धा जाते, म्हणजे ही श्वेताच तिला झोपवते. आणि इतक्यातच आहे ना अर्जुन घरामध्ये येत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मम्मा, अर्जुन म्हणतो मम्मा मी येतोय. कल्पना ताई म्हणतात अर्जुन थांब ना, तो ऑफिसला जातोस ना, मी तुला पटकन डबा देते. अर्जुन म्हणतो नाही नाही डबा देऊ नकोस, मी आता ऑफिसला जात नाही, पनवेलच्या बाहेर जातोय. आता असं म्हणल्यानंतर इकडून बघा श्वेता तिकडून यायलाच निघालेली असते आणि अर्जुन हे सगळ्या घरच्यांशी बोलत असतो. अर्जुन म्हणतो आणि मला यायला उशीर होईल. आता अश्विन म्हणतो पनवेल बाहेर म्हणजे नक्की तू एक्झॅक्टली कुठं जातोयस? आता अर्जुन म्हणतो हे बघ आता सांगायची वेळ नाही आहे, मी तुला नंतर बोलतो. असं म्हणल्यानंतर बघा इकडे अजून श्वेता येतच असते आणि अर्जुन म्हणत असतो, प्रतिमा त्या म्हणतात की बरोबर एवढंच सांग की हे सायलीच्या केस संदर्भातच आहे का रे? अर्जुन म्हणतो हो सायलीच्या केस संदर्भात आहे. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो मी आलोच. इतक्यातच त्याला ना फोन येतो चैतन्यचा. आणि आता चैतन्य सांगायला लागतो की हॅलो अर्जुन ऐक ना, काय झाले ना की सोनलची बोन एज टेस्ट जी आहे ना ती परत करण्याची आपल्याला परमिशन मिळालेली आहे. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, आय एम व्हेरी शुअर की यावेळेस जर आपल्याला रिपोर्ट हवा तसाच मिळेल, अगदी खरा रिपोर्ट असेल तो, असं अर्जुन म्हणत असतो फोनवरती. चैतन्य म्हणतो आय होप सो, ठीक आहे फिंगर्स क्रॉस. असं म्हणून चैतन्य म्हणतो की बरं तू कधी येतोयस? अर्जुन म्हणतो मी आता निघतोयच आहे, मी येतोयच आहे लवकर म्हणून. आणि आता हे दोघं जण सुद्धा फोन ठेवतात आणि अर्जुन म्हणतो की मम्मा मी आलोच म्हणून. अर्जुन आता एका दरवाज्यातून बाहेर निघून जातो आणि आता दुसरीकडून ना श्वेता येते. आणि बघा लगेच कुसुमताई म्हणते काय गं श्वेता गौरी झोपली का? श्वेता म्हणते हो झोपली म्हणून. आणि बघा आता श्वेताला अर्जुनबद्दल विचारायचं असतं म्हणून ती विचारते की मी अर्जुन सरांना जेवायला वाढू का? आणि म्हणते की नाही सकाळपासून त्यांनी काही खाल्लंच नाही आहे ना म्हणून विचारते. इतक्यातच अश्विनी येतो आणि म्हणतो अगं तो आत्ताच बाहेर गेला म्हणून. आणि आता कुसुम लगेच ह्या श्वेताला प्रश्न पडतो, श्वेता म्हणतो ऑफिसला गेलेत का? तर अश्विन म्हणतो नाही, तो म्हणाला की त्याला. आणि इतक्यातच ना स्मितचा रडण्याचा आवाज येतो. कल्पनाताई म्हणतात गोलू उठला वाटतं, श्वेता जा ना गं जाऊन बघ जा. आणि ह्या श्वेताला इतका राग येतो ना या गोलूचा की बस, की नेमकं अर्जुन कुठे गेला हे अश्विन सांगायला लागला. आणि इतक्यातच आहे ना आता हा गोलू उठलेला असतो. आपण पुन्हा सीन पाहतो इकडे जेलमध्ये ना लंच ब्रेक झालेला असतो आणि एक बाई जी आहे ना तर ती तिच्या छोट्या मुलाला भरवत असते आणि तो मुलगा खूप रडत असतो आणि ती बाई त्याला खूप ओरडत असते, रागवत असते खा म्हणून. आणि आता तुला कुठून आणू चांगलं चुंगलं असं काही म्हणत असते आणि त्या मुलाला खूपच रागवते. आणि आता फटकन एक फटका सुद्धा देते. हे सगळं सायली बघत असते, आशा कॉन्स्टेबल पण बघत असते. आणि तो मुलगा इतका रडत असतो ना की बस सायली आता जोरात ओरडते आणि म्हणते अगं ताई थांब. आता प्रिया सुद्धा तिथेच असते. हा आणि आता सायली त्या बाळाला जवळ घेते आणि म्हणते ये बाळा इकडे जरा शांत हो म्हणून. आणि आता म्हणते की मुलाला शिस्त लावणं आणि त्याला हात उगारणे यांना दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारने तुमच्या मुलाला तुमच्याकडे राहण्याची परमिशन का
का दिली आहे? अरे कारण त्याला आईचं प्रेम मिळावं ना म्हणून दिली. आणि तुम्ही हे सगळं काय करताय हे असं? आणि अशा का वागताय तुम्ही तुमच्या मुलाशी? त्याच्याशी का मारताय त्याला तुम्ही? आता ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, तू कोण आहे मला सांगणारी? मी माझ्या मुलाचा जीव घेईन, नाही मी काही करेन, तू कोण सांगणारी? सायली म्हणते, अहो कोणीतरी काळजी घ्यायला हवी ना, म्हणूनच बोलते मी. आता ती बाई म्हणते, आधी नाही याचा जीव घेते आणि मग तुझ्याकडे बघते म्हणून. इकडे श्वेता ना महिपतला, सचिन आणि राकेशला फोन लावते आणि म्हणते की मला नाही माहिती अर्जुन कुठे गेलाय ते, पण ऑफिसचं काम नक्कीच नाहीये, खूप घाईघाईत गेलाय. महिपत म्हणतो, म्हणजे 113% तो ना सायलीच्या केसबद्दलच काहीतरी शोधाशोध करायला गेलाय. श्वेता म्हणते, मला पण असंच वाटते. आणि इकडे कल्पनाताई स्मितचा खाऊ घेऊन येत असतात. श्वेता म्हणत असते, तुम्ही ना त्यांच्यावरती लक्ष ठेवा. आणि सचिन म्हणतो, तू त्यांच्या घरावर लक्ष ठेव आणि काही कळलं तर लगेच आम्हाला अपडेट कर. महिपत म्हणतो, आणि जरा जपून बरं का, नाही तू कोण आहे याचा त्या घरामध्ये कोणाला संशय येता कामा नये हां. आता श्वेता म्हणते, काळजी करू नका, नाही करणार. आणि बघा प्रेक्षकांनो, 100% ही श्वेता जी आहे ना, ही नक्कीच या महिपतची मुलगी साक्षी असणार आहे. आता ही श्वेता म्हणते, तुम्ही फक्त ना अर्जुनवरती लक्ष ठेवा. सचिन म्हणतो, हो आम्ही आमची माणसं अर्जुनच्या मागावर पाठवतो, तू काळजी घे. आणि तिकडे सगळं ठीक आहे ना? इतक्यातच आहे ना कल्पनाताई पाठीमागून येतात आणि श्वेता म्हणून हाक मारतात. आता असा आवाज आला की श्वेता पटकन फोन कट करते आणि ना एका साईडला उभी असते. आता श्वेताने फोन कट केला की तिकडे महिपत आणि सचिनसुद्धा फोन कट करून टाकतात. आता कल्पनाताई म्हणतात की श्वेता, धर गोलूला भूक लागली असेल ना तर. आता लगेच श्वेता म्हणते, हो आजी आली आहे, भूक लागली असं म्हणून आहे ना. आता ते स्मितला भरवते सुद्धा. बापरे प्रेक्षकांनो, ही श्वेता खूपच डेंजर दाखवली आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण पाहतो इकडे महिला कैदी ना बाळाला ओढते आणि म्हणते, तू कोण मला सांगणारी? इतक्यातच अशा कॉन्स्टेबल म्हणतात, सीमा ही या रेणुकाला पटकन तिच्या सेलमध्ये घेऊन जा म्हणून आहे ना. आता त्या मुलाला जी मारत असते ना, तर ती महिला कैद्याला ना सीमा आतमध्ये घेऊन जाते आणि ती कॉन्स्टेबल म्हणत असते, मी नाही जाणार, ही कोण आहे मला माझ्या मुलाबद्दल बोलणारी? आणि त्या कॉन्स्टेबलला आत घेऊन जातात. आणि आता तिथे सायली, इतर सगळ्या महिला कैदी आणि ते छोटं बाळसुद्धा असतं. बाळ म्हणजे 4 ते 5 वर्षाचा मुलगा असतो. आता सायली त्याला तिथं बसवते आणि म्हणते, आपण भात खाऊया. आणि तो मुलगा रडत असतो तर सायली त्याला शांत करते आणि म्हणते, हे बघ बाळा, रडू नकोस, तुला कुणी नाही मारणार हां, धर इकडं बघ, चल जेवण करून मी तुला भरवते हा म्हणून. आणि सायली म्हणते अशा कॉन्स्टेबलला, ताई हा सगळा काय प्रकार आहे? रेणुकाचाच मुलगा आहे ना हा, मग ती अशी का वागते? तर अशा कॉन्स्टेबल म्हणतात, अगं त्या रेणुकाचं ना डोकं फिरलंय, जेलमध्ये राहायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही गं, भल्या बेलांना ना हे सगळं झेपत नाही असं ती अशा कॉन्स्टेबल सांगते. पुढे म्हणते, अगं रेणुका ना कधी कधी ना असा आरडाओरडा करते, नाहीतर आहे ना कधी कधी उगाच रडत बसते. आता हा तिचा मुलगा लहान आहे ना, त्यामुळे कायद्याप्रमाणे तो मुलगा आईजवळ राहू शकतो, पण बघितलंच ना आईजवळच त्याचे जास्त हाल होत आहेत. सायली म्हणते, मग आता काय करणार? तर अशा कॉन्स्टेबल सांगते, अगं त्याच्या घरच्यांनी ना अपील केले की या बाळाला घरी घेऊन जाणार आहेत. आता त्याच्या घरचे सगळे येणार आहेत आणि याला घेऊन जाणार आहेत. सायली म्हणते, मग या आईची आणि बाळाची ताटातूट होणार? कॉन्स्टेबल म्हणते, हो ना, पण तू आता इथे तरी कसा राहणार? सायली म्हणते, दोन्हीकडून पण या बाळालाच त्रास आहे ना. आणि हे सगळं प्रिया बघत असते. आपण पाहतोय पण इकडे अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर, या बोनेस टेस्टवरती ना माझं सगळं भविष्य अवलंबून आहे माझ्या बायकोचं, आणि म्हणूनच आम्हाला ही टेस्ट करायची आहे. आता ते डॉक्टर अर्जुन म्हणत असतो की पण एवढी खबरदारी घ्या की यावेळेस या टेस्टमध्ये कोणतीही चूक होता कामा नये असं अर्जुन सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की किंवा कोणीही या रिपोर्टमध्ये ना बदल करता कामा नये. आता चैतन्य म्हणतो, डॉक्टर सायली वहिनी निर्दोष असल्याचा पुरावा मिळणं आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका. ॲडव्होकेट सुभेदार मी स्वतः ॲडव्होकेट गडकरी आणि इन्स्पेक्टर सावंत यांना पदोपदी ना माहिती देत राहील म्हणून. इतक्यातच एक आहे ना तिथला वॉर्ड बॉय येतो आणि आता हे सगळं बोलणं ऐकत असतो. आणि डॉक्टर म्हणत असतात, रिपोर्ट मी स्वतः बनवतो आणि यामध्ये काही गडबड होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. आपण अगोदर पेपरवर्क करून घेऊया आणि मग टेस्टला सुरुवात करूया. अर्जुन म्हणतो, शुअर. इतक्यातच आहे ना आता त्या जो वॉर्ड बॉय आलेला असतो ना त्याच्या हातातून ना काही साहित्य खाली पडतं. आपण पाहतोय पुन्हा इकडे जेलमधला सीन. आता ही प्रिया उठते आणि आता सायली त्या बाळाला भरवते, तर त्याला म्हणते, काही छान ॲक्टिंग करते ग तू, अगो बघा ना, म्हणजे खरंच एखादा अवॉर्ड वगैरे द्यायला हवा या सायलीला. आणि हे असं लहान मुलांवरती प्रेम करण्याचं, काळजी करण्याचा अभिनय ना मला वाटत नाही ग की तुझ्या इतका चांगला अजून कोणाला इथे जमेल म्हणून, असंही प्रिया म्हणत असते. आणि म्हणते, अगं खरंच सायली, कारण सायली तिच्याकडे रागाने बघत असते ना. प्रिया म्हणते, अशा कॉन्स्टेबलला
म्हणला, अगं आशाताई या मुलाला कशाला हिच्या जवळ बसवलेस ग, अगं ही इथे कुठल्या आरोपाखाली आली आहे हे तू विसरली आहेस का, असंही प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे बघा, पुढे म्हणते की अल्पवयीन मुलीची तस्करी करण्याचा आणि त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोप आहे ह्याच्यावर, ती बाई आहे हे तुला कळतंय का, उचल तू पहिल्यांदा त्या बाळाला. आता इतर महिला कधी म्हणतात, हो ना अशा बाईजवळ मुलाला ठेवणं म्हणजे किती डेंजर आहे. आता त्यातली एक महिला कधी म्हणते, आशाताई या लहान मुलाला घेऊन जा बरं, या सायलीचा ना काही भरोसा नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया पुढे म्हणायला लागते, अरे ही फक्त ना वरवर दाखवते की हिला या मुलाची खूप काळजी आहे वगैरे, पण मनातल्या मनात तर प्लॅनिंग करत असेल ना की याला सुद्धा आता माझ्या माणसांच्या ताब्यात कसं देऊ म्हणून. आता बघा सायलीला खूप राग येतो. सायली आता उठून उभा राहते आणि म्हणते, प्रिया तू किती विकृत आहेस ग. तर प्रिया म्हणते, विकृत आणि मी म्हणून जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते, अगं मला विकृत म्हणते, इतर महिला कायद्यानं म्हणते. आणि पुढे म्हणते की सायलीला, अगं विकृत हा टॅग आपल्या दोघींपैकी नक्की कुणाच्या गुन्ह्याला असं एकदम शोभून दिसेल सांग बरं, असं मुद्दाम सायलीला म्हणत असते. आणि बघा पुढे प्रिया म्हणते, सायली गप्प बसते, तर का गं खरं बोलते म्हणून वाईट वाटते का तुला, नाही बघ ना, पण जी गोष्ट हिला करायला लाज वाटली नाही ती आपल्याला बोलायला काय वाईट वाटायला हवं नाही का, असं इतर महिला कायद्यानं म्हणत असते. आणि सायली बिचारी गप्प आणि शांत उभी असते. पण बघा सायली सुद्धा तिला नक्कीच चांगलं उत्तर देते. आणि ती उत्तर काय देते ना, तर ते बघा सायली तिला म्हणते, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तू ना कोर्ट आहेस ना न्यायाधीश आहेस, त्यामुळे माझ्या बाबतीत वाटेल ते निकाल लावू नये ना, बाद होऊ नकोस, तुला आधीच सांगून ठेवते. आणि आपण पाहतोय की आता प्रियाच्या हातात मोबाईल असतो आणि ही सायली जी आहे ना, तर ते हात जोडून जेलमध्ये म्हणत असते की देवा यांना ना त्या सोनलच्या आईवडिलांना किंवा काहीतरी पुरावा मिळण्यात यश मिळू दे. आणि इकडे प्रिया म्हणत असते, नक्कीच अर्जुनने ना काहीतरी मोठा प्लॅन केलेला दिसतोय. आणि इतक्यातच आहे ना आशा कॉन्स्टेबल म्हणते, सायली तुला भेटायला कोणीतरी आले, कारण खूप रात्र झालेली असते. आणि सायली म्हणते, कोण आला असेल. आणि प्रिया हे सगळं बघत असते आणि म्हणते, अर्जुन आला असेल का इतक्या रात्री सायलीला भेटायला. आता बघूया सायलीला भेटायला नक्की कोण येतं ते, हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हो, तुम्ही हाच जर का व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.